रविवार तारीख 3 जानेवारी रोजी चंद्रपूर शहरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रोड शो नंतर शहरात सर्वच भावी नगरसेवकांनी प्रचाराचा नारळ फोडला। प्रचाराची परवानगी आणि चिन्ह मिळाल्यानंतर भावी नगरसेवकांचा प्रचाराचा उत्साह ओसंडून वाहताना दिसला। प्रभागातील नागरिक देखील मोठ्या उत्साहाने या प्रचार रॅलीत मोठ्या संख्येने आणि उत्सुकतेने सहभागी झाले होते। बाबूपेठ प्रभाग क्रमांक 13 सर्वसाधारण गट ड मधून अपक्ष गटातून उभे असलेले वासू देशमुख यांनी देखील आज प्रचाराचा शुभारंभ केला। बाबूपेठ येथील त्यांच्या निवासस्थानापासून त्यांच्या प्रचार रॅलीला विधिवत त्यांचे औक्षण करून सुरुवात झाली। यावेळी प्रभागातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। तसेच या रॅली दरम्यान महिलांनी वासू देशमुख यांच्या आजवरच्या कार्याचा आढावा सांगितला। जाणून घेऊया त्यांच्याकडून। बहुत आम्हाला मदत नळाची झाली, नाल्याची झाली, लाईटाची झाली, रोडची झाली। कोणत्या भागात राहता तुम्ही? आम्ही 13 नंबर बाबूपेठ 13। काकू तुम्ही कुठे राहता? मी तिथंच राहतो बाबूपेठला। नाल्या केल्या भाऊनं, रोड केले, खंबे लावले, सगळी सुविधा केली आमच्या वार्डात। न वासू भाऊच पाहिजे आम्हाला निवडून। आपण पाहतोय की गेले 3 ते 3.5 वर्ष शहरामध्ये प्रशासकीय कारभार आहे आणि असं असताना सुद्धा वासू देशमुख या नावाने अजूनही महिला परिचित आहेत। इतकंच नाही तर वासू देशमुख हे खरं तर त्यांच्या घरातली एक पहिली सीट होती आणि त्या माध्यमातून त्यांनी अनेक कामं प्रभागातली सोडवलेली आहे आणि स्वतः ते नगरसेवक यापूर्वी नसताना सुद्धा त्यांनी अनेक महिलांच्या समस्या, अनेक प्रभागातल्या समस्या त्यांनी सोडवलेल्या आहे। खूप छान कामं केले आहे, म्हणून आम्हाला आहे ना वासूभाऊला निवडून आणायचं आहे। पुष्पा काकू, एक दिवाळी अशी होती की जेव्हा एका जणाच्या घरी सिलेंडरचा स्फोट झाला होता आणि त्यावेळी वासूभाऊंनी ते सिलेंडर तो स्फोट त्यांनी त्यावेळी रोखला होता। हो, दागमवार ताईकडे झाला होता स्फोट। कोणत्या भागात होत्या त्या? ह्या बाबूपेठ हो, बाबूपेठ मध्येच होते। त्यांनीच पूर्ण काम केलं त्यांचं। त्याचप्रमाणे रॅलीमध्ये वासूभाऊ आगे बढोचे नारे देण्यात आले। ही रॅली बाबूपेठ उड्डाण पुलापासून ते समता चौक, आंबेडकर चौक, मराठा चौक, सोनामाता मंदिर ते नेताजी चौकात या रॅलीचा समारोप झाला। पाहूया हा खास रिपोर्ट। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी ओळख आहे त्यांच्या ओळखीला साजेसं असं चिन्ह त्यांना मिळालेलं आहे आणि ते चिन्ह आहे डंबेल्स या चिन्हावर ते आपली निवडणूक लढत आहेत। अपक्ष म्हणून लढत आहेत आणि अपक्ष म्हणून चिन्ह मिळाल्यानंतर आज पहिली त्यांची भव्य दिव्य रॅली बाबूपेठ या त्यांच्या निवासस्थानापासून निघणार आहे। आपण पाहूया वासू देशमुख यावेळी या प्रचार रॅली दरम्यान, या शुभारंभ दरम्यान ते आपलं मत काय व्यक्त करतात। असं आहे, माझ्यावर हे मी कार्य केलेलं आहे 40 वर्षापासून। त्याच्यामुळे हे जे जनता आली आहे, मी बोलावली नाही, जनता मला निवडून देण्यासाठी आलेली आहे आणि या महिलांचा आशीर्वाद घेऊन आणि जनतेचा आशीर्वाद घेऊन मी प्रभागामध्ये माझी रॅली काढून राहिलो। आणि गेले 40 वर्ष ते राजकारणामध्ये आहेत, समाजकारणामध्ये आहेत आणि त्यांची मुख्य ओळख म्हणजे ते एक कुस्तीगीर आहेत, कुस्तीपटू आहेत आणि त्यांचं चिन्ह जे आहेत डंबेल्स आहेत। या चिन्हाविषयी ते काय सांगतात त्यांच्याकडनं जाणून घेऊया। तुम्ही आम्हाला विचारलं गेलं आहे की डंबरेज हा चिन्ह घेतलं, जेव्हा मी यादी बघितली होती त्या यादीमध्ये 61 नंबरवर डंबरेज होतं आणि ते डंबरेज युवा पिढीचं होतं आणि पहिलवानकीचं होतं आणि ज्यांना बॉडी बनवायची आहे, शर्ट बनवायची आहे आणि जो व्यक्ती आहे, जो मुलगा आहे, त्यांनी नशेच्या अधीन नाही जाव म्हणून मी त्यांच्यासाठी काम करून आला आणि त्याच्यासाठी मी डंबरेज घेतलेला आहे। आपण पाहिलं डंबेल्स या चिन्हाविषयीची त्यांची जी भावना आहे, त्यामागची जी भावना आहे ही अत्यंत युवा पिढीसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे।